आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण ऐकणारे आमचे सर्व श्रोते हो, आपल्या सगळ्यांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आहे 1 डिसेंबर 2025 आणि निश्चितच आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे की आज आहे जागतिक एड्स दिन. होय श्रोते हो, जागतिक एड्स दिनाचं काय महत्व आहे किंवा एड्स म्हणजे नेमकं काय हो, एड्स कशामुळे होतो किंवा या एड्सवर कोणाचा जास्त परिणाम होतो, म्हणजे कोणत्या व्हायरसचा यामध्ये खेळ चालला जातो, तो म्हणजे HIV एड्स. आणि या आजाराविषयी इत्थंभूत अशी माहिती आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा हा आजार का होतो, याची कारणे काय आहेत, याची लक्षणे काय आहेत, यावर उपाय, प्रतिबंधात्मक उपाय कोणते आहेत, या सगळ्या गोष्टींना आज आपण आजच्या कार्यक्रमातून माहिती घेणार आहोत. आणि या माहितीला किंवा या माहितीचा साठा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये आणि आजच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले जिल्हा कार्यक्रम अधिकारी नॅको म्हणजेच नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन येथील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथील डॉक्टर कुलदीप मल्लिकार्जुन अंकुशे यांना. तर श्रोते हो, आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टर अंकुशे सरांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सर्व श्रोत्यांनाही नमस्कार. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत झालेलं आहे आणि निश्चितच श्रोत्यांना मी आजचा विषय थोडक्यात सांगितलेला आहे. पण श्रोते हो, या जागतिक एड्स दिनाचं यावर्षीचं घोषवाक्य आहे, अडथळ्यांवर मात करू एकजुटीनं HIV एड्सला लढा देऊ आणि नवं परिवर्तन घडूया. या घोषवाक्याला अनुसरून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते आणि सर्वप्रथम सरांना HIV एड्स म्हणजे काय हो, याविषयी प्रश्न विचारते आणि आपण आम्हाला याविषयी सांगावं. निश्चितच HIV इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस हा विषाणू आहे एक प्रकारचा आणि या विषाणूमार्फत होणारा आजार म्हणजे एड्स आहे. ह्या HIV नावाच्या विषाणूमुळे होत असतो. अच्छा, म्हणजे HIV एड्स विषयी आपण खूप सुंदर पद्धतीनं व्याख्या आम्हाला सांगितलेली आहे डॉक्टर. पण HIV आणि एड्स याचा संबंध काय आहे? जसं की आता आपल्याला सांगितलं मी, HIV हा एक प्रकारचा विषाणू आहे आणि एड्स हा एक आजार आहे. तर HIV विषाणू जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातो त्यानंतर जो लक्षणांचा समूह ज्याच्यामध्ये की आपली प्रतिकारशक्ती कमी होते, असा जो समूह लक्षणांचा आपल्याला दिसतो किंवा एक शरीरामध्ये अक्वायर्ड होतो, तर त्याला आपण एड्स असं म्हणतो. अच्छा डॉक्टर, HIV एड्स होण्याची कारणे आम्हाला सांगावं. HIV एड्स हा प्रमुख 4 कारणांमुळे होतो. जसं की आपल्याला माहित आहे, अनैतिक यौन संबंध, मल्टिपल पार्टनर्ससोबत जर आपण संबंध ठेवले तर त्याच्यामधील HIV बाधित व्यक्तीपासून नॉर्मल व्यक्तीला HIV होऊ शकतो. दुसरं महत्वाचं कारण आहे मेडिकल इक्विपमेंट्स किंवा जे काही आपण वैद्यकीय उपकरणे वापरतो त्यामार्फत देखील HIV एड्सचा प्रसार होऊ शकतो, जर त्यांचं प्रॉपर निर्जंतुकीकरण किंवा स्टरिलायझेशन केलेलं नसेल तर. त्यानंतर तिसरा जो आजार म्हणजे कारण महत्वाचं म्हणू शकतो आपण ज्याला, की रक्त आणि रक्तघटक यांच्यामार्फत होणारा HIVचा प्रसार. जर एखाद्या व्यक्ती HIV बाधित असेल तर त्याचं रक्त किंवा त्याचे रक्तघटक हे जर नॉर्मल व्यक्तीला दिले गेले तर त्यापासून सुद्धा HIV एड्सचं ट्रान्समिशन होतं. आणि चौथं महत्वाचं म्हणजे आईपासून बाळाला होणारा आजार. म्हणजे जर समजा एखादा HIV बाधित माता जर प्रसूत झाली आणि तिचा जो बाळ असतं त्या बाळाला सुद्धा HIVची किंवा HIVच्या सोबतच एड्स या रोगाची सुद्धा ट्रान्समिशन किंवा लागण ती माता त्या बाळाला करू शकते. म्हणजे या प्रमुख कारणांवरच पूर्ण HIV आजार पसरलेला असतो. हो, ही प्रमुख कारणे सोडली तर बाकी कुठलंही कारण सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेलं नाहीये. अच्छा, त्यामुळे ही प्रमुख 4 कारणच ही HIV एड्सच्या प्रादुर्भावाची कारण आहेत. अच्छा, पहिलं कारण डॉक्टर आपण सांगितलं की अनैतिक शारीरिक संबंध, याविषयी सविस्तर सांगावं डॉक्टर. अनैतिक शारीरिक संबंध जसं की तुम्हाला सांगितलं त्याच्या सुरुवातीलाच अनैतिक आहे, ते नैतिकतेशी कुठेही धरून नाहीये. अगदी आपल्या संस्कृतीशी विसंगत आहे. मल्टिपल पार्टनर्स सोबत संबंध ठेवल्यामुळे HIV एड्सची बाधा होऊ शकते. अच्छा, तर यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की युवा पिढी जी आहे तर यांना यापासून फार जास्त धोका आहे. तर त्यासाठी मला एकच संदेश त्यांना द्यावा वाटतो की संस्कृतीचं पालन करा, पत्नीशी एकनिष्ठ राहा, आपल्या पार्टनर सोबत एकनिष्ठ राहा, जेणेकरून हा आजार आपल्याला होणार नाही. अच्छा, निश्चितच डॉक्टर, तुम्ही यानंतरचं दुसरं कारण सांगितलेलं आहे की वैद्यकीय उपकरणे. यामध्ये
कशाद्वारे पसरल्या जातं एचआयव्ही याविषयी सांगा. वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर वैद्यकीय उपकरणं हे आजकालच्या दवाखान्यामध्ये नेहमी सर्रासपणे वापरण्यात येतात आणि प्रत्येक पेशंटला तेच उपकरण वापरलं गेलंय किंवा वेगळं उपकरण वापरलं गेलंय याची काळजी घ्यायची जबाबदारी तेवढीच डॉक्टरांची आहे, जेवढंच नर्सिंग स्टाफची आहे आणि तेवढंच पेशंटची देखील आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की पेशंट सुद्धा बरीचशी वैद्यकीय उपकरणं आणून देत असतात. जसं की आता आपल्याला सगळ्याला माहित आहे की आपण इंजेक्शन्स घेतो तर नवीन सुई वापरली पाहिजे आणि आजकाल आपण जसं बघितलंय की सगळेजण नवीन सुई वापरतात. प्रत्येक डॉक्टर तुम्हाला बाहेरनं प्रिस्क्राईब करणं देतात आणि त्यानंतर तुम्ही नवीन सुईद्वारे ते इंजेक्शन्स घेता. पण पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. एकच सुई वापरली जायची आणि त्याचं निर्जंतुकीकरण केलं जायचं. गरम पाण्यामध्ये ती उकळली जायची आणि परत ती सुई दुसऱ्या पेशंटला किंवा दुसऱ्या रुग्णाला वापरली जायची. बरोबर आहे. पण जसं आपलं टेक्नॉलॉजी किंवा विकास आपला घडत गेला तसं आपण नवीन रुग्णांसाठी नवीन सुई किंवा नवीन इंजेक्शन, नवीन डिस्पोवॅन या सगळ्या गोष्टींचा वापर करायला शिकलो. वैद्यकीय उपकरणं ही प्रत्येक वेळी निर्जंतुकीकरण वापरली पाहिजेत आणि सोबतच जर शक्य असेल तर प्रत्येक वेळी नवीन उपकरणं वापरली गेली पाहिजेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे या 2 कारणांसोबतच तिसरं पण कारण आहे हे आताच आपण सांगितलं सर, ते म्हणजे रक्तसंक्रमण. याद्वारे पण एचआयव्ही एड्स होऊ शकतो. अगदी बरोबर. रक्त किंवा रक्तघटक याद्वारे सुद्धा एचआयव्ही एड्सचं संक्रमण होऊ शकतं. त्यामध्ये महत्वाच्या ज्या ब्लड बँक्स आहेत या ठिकाणी आपण एचआयव्ही एड्सची तपासणी केली जाते. त्या ठिकाणी आपण जे काही बाधित रुग्ण आहेत यांचं जे रक्त असतं, जर ते समजा रक्तपेढीला आढळलं की एखाद्या बाधित रुग्णाचं रक्त आपल्याकडे आलेलं आहे तर ते डिस्कार्ड केलं जातं. ते इश्यू केलं जात नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही रुग्णाला दिल्या जात नाही. आणि त्यांना असे इन्स्ट्रक्शन्स पण आम्ही दिलेले आहेत की जेणेकरून की प्रत्येक ब्लड बँक किंवा जे काही रक्ताचं संकलन त्यांच्याकडे होतं त्या प्रत्येक व्यक्तीचं किंवा त्या आलेल्या बॅगचं एचआयव्ही एड्सच्या संदर्भाने तपासणी झाली पाहिजे. ह्या सगळ्या बंधनं किंवा नियम हे आधीपासूनच आपली जी एसबीटीसी आहे यांनी घालून दिलेले आहेत आणि सोबतच नॅको सुद्धा याच्यासाठी काही अर्थसहाय्य काही ब्लड बँकेना देत असतं. जसं की त्याच्यामध्ये आपण ब्लड बॅग्स पुरवणे त्यांना किंवा एचआयव्ही टेस्टिंगसाठीच्या जे काही आपले किट्स असतात त्या किट्स पुरवणे तर ह्या पुरवत असतो. आणि ज्या बाकीच्या ब्लड बँक आहेत यांना तर सक्तीचे निर्देश आहेत की त्यांनी एचआयव्हीची तपासणी, मलेरियाची तपासणी, त्यासोबतच आपली टायफॉइडची तपासणी या तपासण्या ज्या आहेत या केल्याशिवाय रक्त इश्यू करायचं नसतं. अगदी अगदी बरोबर आहे डॉक्टर. चौथं कारण आपण म्हणालात की मातेकडून होणाऱ्या बाळाला जास्त प्रमाणामध्ये धोका असू शकतो, यावर सांगावं. बाळाला किंवा मातेला प्रोफायलॅक्सिस दिलं जातं ज्याच्यामध्ये की आपण बाळ जन्माला आल्यानंतर 72 तासाच्या आत सायरप नेव्हरॅपिन किंवा सायरप झुडोविडिन हे त्या बाळाला द्यायचं असतं. आणि सोबतच जी माता आहे त्या मातेला एआरटीच्या गोळ्या ह्या कंटिन्यू चालू ठेवायच्या असतात त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा. निश्चितच. आणि विज्ञानाने किती प्रगती केलेली आहे की अशा प्रकारची औषधोपचार आज भेटत आहे आणि 2 म्हणजे सकारात्मक दृष्टी आपण पाहिलं तर 2 पॉझिटिव्ह व्यक्तींचं बाळ निगेटिव्ह होऊ शकतं, हे पण एक मिरॅकलच आहे असं म्हणायला काय. निश्चित दोन्ही पॉझिटिव्ह व्यक्तींचं बाळ हे अतिशय एचआयव्ही निगेटिव्ह किंवा एड्स रहित असं जन्माला येऊ शकतं आणि त्याचं पूर्ण श्रेय या नेव्हरॅपिन टॅब्लेट्सला जातं किंवा औषधींना, प्रोफायलॅक्सिस औषधींना जातो. विज्ञानाचा तो भाग आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातेचा सहभाग आहे. मातेने औषध गोळ्या व्यवस्थित घेतल्या पाहिजेत, वेळेवरती त्यांची व्हायरल लोडची तपासणी 32 ते 36 आठवड्यात झाली पाहिजे. अगदी. आणि यासोबतच नॅकोचा पण अतिशय महत्वाचा रोल आहे असं म्हणावं वाटतंय डॉक्टर. कारण जेव्हा त्या स्त्रीची डिलिव्हरी तिथे झालेली असते, प्रसूती झालेली असते, त्यावेळेस तुम्ही तितक्याच तत्परतेने तिथे थांबून बाळाला ती औषधी देणं हे पण नॅकोचा खूप मोठा रोल आहे आणि त्यासाठी खरंच एक ग्रँड सल्यूट तुम्हाला असं म्हणायला काही हरकत नाही. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न विचारते की या आजाराची म्हणजे एचआयव्ही एड्स या आजाराची लक्षणे काय आहेत? कारणे तर आपण सांगितले. आजाराची लक्षणे जर प्रामुख्याने पाहायला गेले तर हा आजार जो आहे आपल्या प्रतिकार शक्तीवरती मात करण्यासाठी आलेला व्हायरस आहे. त्याच्यामुळे याच्यावरती विशेष लक्षणे अशी दिसतात की आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन वेगवेगळे आजार आपल्याला होतात. त्याच्यामध्ये स्किन डिसिजेस आहेत, एसटीडीज आहेत, टीबी सारखा आजार आहे, अशी वेगवेगळी आजार आपल्याला वारंवार होताना दिसतात. त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये वजन कमी होणे, वारंवार खोकला राहणे, 2 ते 3 महिन्यापेक्षा अधिक काळापर्यंत खोकला राहणे, त्यासोबत 1 महिन्याच्या अधिक कालावधीपर्यंत ताप राहणे, सोबतच जुलाब होणे, उलट्या संडास नेहमी होणे, अशा प्रकारच्या लक्षणे या आजारामध्ये दिसू शकतात. अच्छा, म्हणजे तुर्तास ह्या लक्षणांना जर कुणाला आढळले किंवा दिसले तर निश्चित सर्वात पहिले म्हणजे एका रुग्णालयात जाऊन याची चाचणी घेणं किंवा याच्यावर उपचार घेणं अतिशय महत्वाचं आहे. मग अशी आपण बोलता वेळेस एसटीडी हा प्रकार बोललात तर
एसटीडी म्हणजे काय डॉक्टर? एसटीडी याचा अर्थ असा होतो की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस किंवा इन्फेक्शन्स. तर हे आजार हे जनरली आपले जननेंद्रिय जे आहेत किंवा गुप्त भाग जे आहेत शरीराचे या ठिकाणी होतात. आणि बऱ्याचशा वेळेला जननेंद्रियाच्या संबंधित आजार असल्यामुळे सामान्य व्यक्ती याला बोलून दाखवत नाही, डॉक्टरांकडे सांगत नाहीत, आजार तसा सहन करतात, अंगावर काढतात आणि त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याची लक्षणे खूप जास्त झाल्यावरती दवाखान्यात जातात. मग अशा वेळी डॉक्टरांच्या व्यवस्थित सल्ला, मार्गदर्शन आणि उपचार केल्यानंतर हा आजार कंप्लीट बरा होतो. परंतु सुरुवातीच्या काही लक्षणांच्या कालावधीमध्ये जर आपण समुपदेशन केंद्र केलं जे आहेत आमचे सुरक्षा केंद्र जे आहेत त्या ठिकाणी जर भेट दिली तर आम्ही त्या ठिकाणीच तुम्हाला एक औषधांची गोळ्यांचं थेरपी देतो. त्याच्यामध्ये की 7 दिवसाची, 15 दिवसाची, महिन्याभराची औषधी असतात जे आपल्याला अतिशय मोफत दिल्या जातात. आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये असे 2 समुपदेशन केंद्र आपण चालवतो ज्याला की आपण सुरक्षा क्लिनिक असं म्हणतो. आणि त्या ठिकाणी आपण एसटीडीच्या आजाराचं निदान करणे, त्याच्यावरती उपचार करणे आणि त्या संबंधाने जे काही उपाययोजना आहेत ते करणे चालू असतात. तर एक केंद्र आपलं त्यापैकी विष्णुपुरीच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्वचा विभागामध्ये किंवा त्वचा व गुप्तरोग विभागामध्ये स्थित आहे आणि दुसरं जे आहे ते सिव्हिल हॉस्पिटल नांदेड येथे स्थित आहे. अगदी म्हणजे ज्या व्यक्तीला एसटीडी हा आजार झालाय जर तो ठीक नाही झाला तर निश्चितच एचआयव्ही पर्यंत, एड्स पर्यंत होण्याची त्याला संभावना जास्त आहे. बिलकुल. जर तुम्हाला गुप्तरोग आहे तर त्यापासून एचआयव्हीचं ट्रान्समिशन होणं हे थोडंसं जास्त असतं, प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपल्याला गुप्तरोग आधी बरा करणं किंवा त्याच्यावरती उपचार घेणं फार आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. मग डॉक्टर, या आजारावर उपाययोजना किंवा उपचार प्रणाली काय आहे याविषयी सांगावं. जसं आपल्याला लक्षणे कळाले, लक्षणानंतर हा जर व्याधी आपल्याला डिटेक्ट झाला किंवा आजार जर आपल्याला कळाला की आपल्याला तो एचआयव्ही एड्सचा आजार आहे तर आपल्याकडे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी नावाची उपचार पद्धती आहे ज्या अंतर्गत आपण विष्णुपुरी येथील सरकारी दवाखान्यामध्ये 130 नंबरला वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी गोळ्या जे काही अँटीव्हायरल म्हणजे विषाणूवरती मात करणारी औषधी जी आहेत ती मोफतपणे देत असतो. आणि ही थेरपी आपल्याकडे हा आजार झाल्यापासून ते जोपर्यंत रुग्ण आहे तोपर्यंत आपण अतिशय मोफत देत असतो. अंतर कालावधीमध्ये 1 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर काही तपासण्या असतात आरोग्याच्या, त्या आरोग्याच्या तपासण्या देखील आपण इंटरव्हल्समध्ये त्यांच्या करत असतो. त्यासोबतच समुपदेशन करणे, जीवनमान कसं आपल्याला नॉर्मल करता येईल याविषयी त्यांना सांगणे, आहार विहार याविषयी सांगणे, हे सगळे कार्य आम्ही त्या एआरटीच्या माध्यमातून करत असतो. खूप छान. म्हणजे नॅकोतर्फे प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये अशी एक टीम कार्य करते. त्याच्यामध्ये आयसीटीसी म्हणजे समुपदेशन देणं, पीपीटीसी म्हणजे गर्भावस्थेमध्ये त्या महिलेची काळजी घेणं किंवा तिच्या बाळाला एचआयव्ही होऊ नये यासाठी तिचं समुपदेशन करणं किंवा तिला नित्य दैनंदिनी कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयी तिचं मार्गदर्शन करणे आणि एआरटी सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे एआरटी आणि तिथे औषधोपचार देणं. अगदी बरोबर. तर डॉक्टर, इथे असं विचारायचंय की आरोग्य विभागाअंतर्गत एचआयव्ही एड्सबद्दल भूमिका काय बजावल्या जातात? आरोग्य विभागाचा समन्वय साधणं हे फार आवश्यक आहे कारण आपले बरेचसे नॅशनल प्रोग्राम्स ह्या आरोग्य विभागामार्फत राबवले जातात आणि आम्हाला एचआयव्हीचा प्रोग्राम राबवताना सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरती राबवायचा असतो. जसं की आपण बघितलं की आपलं ग्रामीण रुग्णालय आहे, जिल्हा रुग्णालय आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, त्यासोबतच आपली जी काही महाविद्यालय आहेत, वैद्यकीय महाविद्यालय आहेत, प्रायव्हेट महाविद्यालय आहेत, प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत, त्याच्यानंतर प्रसूती होणारे काही दवाखाने आहेत, प्रायव्हेट दवाखाने आहेत, अशा ठिकाणी सुद्धा आम्ही किट्सची तपासणी करणं, एचआयव्हीची तपासणी करणं आणि पॉझिटिव्ह रुग्णांना आयसीटीसी पर्यंत आणणं, आयसीटीसीला आपण त्याची परत कन्फर्मेशन करणं की तो रुग्ण कन्फर्म पॉझिटिव्ह आहे का आणि एकदा कन्फर्म पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याला एआरटी केंद्राशी संलग्न करणं, ही अशी प्रक्रिया आमची निरंतर चालू असते. अच्छा. यामध्ये एफएसडब्ल्यू हा एक प्रोजेक्ट असतो. नॅकोतर्फे एफएसडब्ल्यू या लोकांशी तुम्ही कशा पद्धतीनं कार्य करता किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? नॅकोच्या संदर्भाने बोलायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या समाजसेवी संस्था या समाजातील विविध घटकांसाठी कार्य करत आहेत. त्याच्यामध्ये आता आपण पहिलं कारण बघितलं प्रमुख अनैतिक यौन संबंध आणि त्या कारणाशी संबंधित असणाऱ्या वैश्य व्यवसायातील महिला यांना हा आजार होऊ नये यामुळे आमच्याकडे एफएसडब्ल्यू प्रोजेक्ट अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था कार्यरत असतात. तर हा आजार होऊ नये यासाठी त्यांचं एज्युकेशन करणं, त्यांना माहिती देणं हे फार गरजेचं आहे. आता त्यांचा उदरनिर्वाह त्या आजारावरती अवलंबून असल्यामुळे
त्यांना त्या व्यवसायातनं बाहेर काढणं हे तेवढं शक्य नसतं. त्यामुळे तिथे आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय त्यांना सुचवणे हे गरजेचं असतं आणि त्यांची उपलब्धता करून देणे हे पण गरजेचं असतं. म्हणून नॅको मार्फत या कार्यक्रमांतर्गत फ्री ऑफ कंडोम प्रोव्हाइड करणं, त्यांना HIV एड्सचं ज्ञान देणं, प्रमुख कारणे सांगणे, STDs काय आहेत ते सांगणे, त्याच्याविषयीची तपासणी करणे, उपचार करणे, या सगळ्या प्रकारच्या योजना या आम्ही सामाजिक संस्थेमार्फत राबवत असतो. म्हणजे एक प्रकारची जनजागृती करण्याचं काम तुम्ही नॅको अंतर्गत करत असता. निश्चितच. डॉक्टर, HIV बाधित व्यक्तींसाठी शासनातर्फे कोणकोणत्या योजना आखल्या जातात याविषयी सांगावं. जसं आपण बघितलं की एखाद्याला HIV एड्सचा आजार झालाच तर मग त्याला आपण उपचार पद्धती ही मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. पण समाजामध्ये जगताना त्याला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी शासकीय योजना ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आपण काम करत असतो. त्याच्यामध्ये श्रावण बाळ योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, घरकुल योजना आहे, मोफत बस पास सेवा योजना आहे. या सगळ्या प्रकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे समुपदेशक आणि विहान नावाची एक NGO आहे, ही देखील आपल्याला मदत करत असते. खूप छान. डॉक्टर, सामान्य व्यक्तीला जर याविषयी इत्यंभूत माहिती हवी असेल आणि तो संकोच करत असेल तर त्यांनी कशाद्वारे संपर्क करावा आणि ही माहिती आत्मसात करावी? हा प्रश्न अगदी योग्य विचारलाय आपण. कारण काय होतं की मनामध्ये आपल्या काय बऱ्याच शंका कुशंका चालू असतात आणि आपल्याला कधी कधी दवाखान्यात जाऊन हे प्रश्न विचारावेत डॉक्टरांना असं अजिबात वाटत नाही. अगदी. आणि परंतु एक साधन आपल्याकडे आहे, मोबाईल, की ज्याचा उपयोग करून आपल्या या शंकेचं निरसन आपण करू शकतो. 1097 हा आमचा टोल फ्री नंबर आहे आणि या नंबरद्वारे तुमच्या HIV एड्सच्या कुठल्याही शंकेचं निरसन हे तुम्हाला प्रश्न आणि उत्तरांच्या माध्यमातून केलं जात असतं. निश्चितच. श्रोते हो, युवा पिढी जर असेल तर युवा पिढीला देखील आमच्याकडे इंस्टाग्रामचं हँडल आहे नॅकोचं, फेसबुकचं नॅकोचं हँडल आहे, या अंतर्गत सुद्धा आपण माहिती देत असतो. खूप छान. श्रोते हो, टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा सांगते, 1097 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही फोन करून तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांचं निरासन करू शकता. निश्चितच युवा पिढीसाठी आता आपण म्हणालात तर यावर एक प्रश्न विचारावासा वाटतोय, तो म्हणजे हल्ली टॅटूचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलंय आणि प्रत्येक तरुण पिढी याकडे झुकल्यामध्ये टॅटूचं क्रेज हे खूप जास्ती आहे. त्यांना त्याचं खूप आकर्षण आहे. परंतु हे टॅटू काढत असताना जी सुई वापरली जाते ती सुईचं निर्जंतुकीकरण केलेलं आहे का नाही किंवा ती सुई नवीन वापरली गेली आहे की नाही याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर थोडं युवा पिढीने याकडे लक्ष द्यावं आणि माझी असं त्यांना विनंती आहे की प्रत्येक वेळी नवीन सुई किंवा त्याचं निर्जंतुकीकरण केलंय की नाही हे कन्फर्मेशन केल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करावी. अगदी. डॉक्टर, एक प्रश्न आहे, तो म्हणजे एका व्यक्तीला जर HIV एड्स झाला असेल तर त्याच्याशी त्याच्या घरच्यांनी आणि समाजाने कशा पद्धतीनं वागणूक करावी याविषयी सांगावं. आपल्याला जसं माहित असेल की जेव्हा HIV एड्स भारतामध्ये सुरुवात झाली यायला त्या काळामध्ये भेदभाव, कलंक हा खूप जास्त प्रमाणामध्ये होता आणि त्यानंतर त्या व्यक्तीसोबत त्याला प्रताडणा करणे, त्याला घरातनं बाहेर काढणे, गावातनं बाहेर काढणे, नोकरीवरनं काढणे, असे वेगवेगळे प्रकार व्हायला लागले. अगदी. तर हा आजार तितपत गेलेला नाहीये. या आजारावरती ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तुम्ही त्याला वाईट टाकण्याची काही गरज नाही संबंधित व्यक्तीला. आणि आपण समाजाचं जे काही देणं लागतं त्या दृष्टीने जसं नॉर्मल BP, शुगर आहे त्याच प्रकारचा हा एक प्रकारचा आजार आहे. HIV बाधित व्यक्ती जर असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा संकोच करून आपल्याला नोकरीवरनं काढता येणार नाही. त्याच्या प्रॉपर्टीचा अधिकार त्याच्यापासून हिरावून घेता येणार नाही. अगदी. म्हणजे त्यालाही जगण्याचा तेवढाच अधिकार आहे. निश्चित त्यालाही नॉर्मल व्यक्तीसारखा जगण्याचा अधिकार आहे. खूप छान. डॉक्टर कुलदीप अंकुशे सर, आपण जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स या आजारावर इतकी सुंदर माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आणि यावर्षीच्या घोषवाक्याला साजेल असा हा कार्यक्रम झालेला आहे, तो म्हणजे अडथळ्यांवर मात करू, एकजुटीनं HIV एड्सला लढा देऊ आणि नवं परिवर्तन घडूया. चला तर श्रोते हो, या घोषवाक्याला आपण सारेजण आत्मसात करूयात आणि यांच्यासोबत म्हणजेच नॅको या संघटनेअंतर्गत आपणही थोडा हातभार लावू. डॉक्टर, आपण आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांचं इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, त्यानिमित्ताने वेळेच्या अभावी मला इथे थांबावं लागेल. आपलं ऋण व्यक्त करते. नमस्कार. धन्यवाद.